सॅम्पलिंग आणलं जातं याचं कारण त्या ठिकाणी 3 वर्ष 5 वर्ष मोठी वृक्ष देखील मिळतात आणि जगण्याचं प्रमाण 90-95% आहे. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्याकरता तर इथनं आणाच, पण तशीच त्या लोकांशी बोलून तशीच नर्सरी हे आपल्या गडचिरोलीमध्ये तयार करा. आणि मला आनंद आहे की आता तशीच गडचिरोली तशीच नर्सरी आता आपल्या गडचिरोलीमध्ये तयार होते आहे. म्हणजे हे जे 1 कोटी झाडं आपण लावणार आहोत हे कागदावरचे झाडं नसतील. मला विश्वास आहे 80% 85% सर्वायवल रेटनी हे झाडं त्या ठिकाणी असतील. 3 वर्षानंतर ज्यावेळेस सॅटेलाइटच्या माध्यमातनं आपण ही झाडं मोजू त्यावेळी मला विश्वास आहे की या 1 कोटी झाडांपैकी 80% झाडं ही जगलेली असतील आणि ती आपण लोकांना दाखवू शकू की आम्ही केवळ या ठिकाणी मायनिंग करण्याकरता केवळ स्टील बनवण्याकरता आलो नाही, तर आम्ही गडचिरोली जिल्हा आहे त्यापेक्षा अधिक हिरवा आहे, त्यापेक्षा अधिक पर्यावरणपूरक आहे, त्यापेक्षा अधिक नॅचरल बनवण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे कार्य देखील येत्या काळामध्ये आपण पूर्ण करणार आहोत. मला याही गोष्टीचा आनंद आहे की पेलेट प्लांट नंतर ग्राइंडिंग प्लांट नंतर आज आपण इंटिग्रेटेड स्टील प्लांटचं देखील या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे. मी सहज प्रभाकरन यांना विचारत होतो की आता हा तुमचा इंटिग्रेटेड स्टील प्लांट या ठिकाणी तयार होतोय, तर या प्लांटमधनं किती लोकांना रोजगार मिळेल? त्यांनी सांगितलं 20,000 लोकांना या प्लांटमधनं रोजगार मिळेल, 20,000. आणि 30 महिन्यात हा प्लांट पूर्ण करून आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात हा रोजगार मिळेल. आणि हा रोजगार मिळवण्याकरता पुन्हा आमच्या स्थानिकांनाच त्या ठिकाणी प्राधान्य मिळालं पाहिजे. म्हणून एकीकडे मोठ्या प्रमाणात कौशल्य प्रशिक्षण तर चाललंच आहे, पण गोंडवाना युनिव्हर्सिटीच्या माध्यमातनं या ठिकाणी एक टेक्निकल इंजिनिअरिंगचं कॉलेज हे देखील सुरू करण्यात आलेलं आहे. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही सुरू करण्यात आलेली आहे. या इन्स्टिट्यूटमधनं जेवढे आमचे तरुण आणि तरुणी पास होतील त्या सगळ्यांना याच लॉयड कंपनीमध्ये या ठिकाणी नोकरी मिळू शकेल आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण होईल. म्हणजे स्थानिकांना शिक्षण आणि रोजगार दोन्ही गोष्टी मिळतील. आणि त्यासोबत जगामधलं जे सर्वात चांगलं मायनिंग होतं ते ऑस्ट्रेलियामध्ये होतं. ऑस्ट्रेलियातल्या मायनिंग युनिव्हर्सिटीज जगातल्या उत्तम युनिव्हर्सिटी मानल्या जातात. आणि म्हणून ऑस्ट्रेलियाच्या कर्टन युनिव्हर्सिटी जी मायनिंग मधली जगातली पहिल्या 5 मधली युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटी सोबत आपल्या गोंडवाना युनिव्हर्सिटीने टायअप केला आणि जॉईंट कोर्स सुरू केला. आणि आता आपली मुलं अर्धा काळ गडचिरोलीमध्ये आणि अर्धा काळ ऑस्ट्रेलियामध्ये शिकतील. आणि बेस्ट मायनिंग इंजिनियर्स ऑफ इंडिया हे कुठले असतील माहिती आहे? ते असतील गडचिरोलीचे. गडचिरोलीतनं देशातले बेस्ट मायनिंग इंजिनियर्स हे आपण तयार करणार आहोत. आणि मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे. हे सगळं करत असताना मला सगळ्यात जास्त जर कुठली गोष्ट आनंदित करत असेल तर श्री प्रभाकरन आणि लॉयड कंपनीचा जो अप्रोच आहे की केवळ स्वतः करता नाही, केवळ स्वतःच्या संपत्ती करता नाही, तर समाजाला सोबत घेऊन चाललं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.